पण त्यात असं सांगण्यात आलेलं आहे की द नॅशनल प्रेसिडेंट शॅल प्रिसिड ओव्हर द नॅशनल कन्व्हेन्शन अँड हिज हर ॲब्सेन्स द नॅशनल वर्किंग प्रेसिडेंट शॅल प्रिसिड. म्हणजे नॅशनल वर्किंग प्रेसिडेंटला सगळी ताकद मिळली जाईल जेव्हा तिथं राष्ट्रीय अध्यक्ष नसेल. मग कोण आहे वर्किंग प्रेसिडेंट? प्रफुल्ल पटेल आहेत. मग पूर्ण ताकद कोणाला पाहिजे होती? प्रफुल्ल पटेलांना पाहिजे होती. हेच तर आम्ही सातत्याने त्या ठिकाणी सांगत होतो. त्यामुळे 13 दिवस सुद्धा झाले नव्हते. एकच पॉलिटिकल स्टेटमेंट मी त्या ठिकाणी केलं होतं. आम्ही म्हणालो होतो की त्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह्या सुनित्रा काकीच झाल्या पाहिजे आणि महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्री पद सुद्धा त्यांनाच त्या ठिकाणी मिळालं पाहिजे आणि सगळे कॅबिनेट मंत्रीपद जे अजितदादांकडे होते ते सुनित्रा काकींकडे गेलं पाहिजे असं आमचं सगळ्यांचं मागणं होतं. ठीक आहे, फायनान्स आत्ता मिळालं नसेल पण आता हे अधिवेशन झाल्यानंतर फायनान्स त्यांना मिळेल असं आम्हाला कळतंय. याच्यासाठीच आम्ही मागणी केली होती कारण या लोकांवर दादांचा ज्याच्यावर विश्वास नव्हता, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर आमचा सुद्धा त्या ठिकाणी विश्वास नव्हता आणि म्हणूनच तिथं ते स्टेटमेंट आम्ही केलं आणि आमदारांनी प्रेशर टाकलं. त्याच्याच बरोबर 35 आमदारांनी प्रेशर टाकलं. बाकीचे कुणी लिहिलं नसेल ती वेगळी गोष्ट आहे. त्यानंतर काही पदाधिकाऱ्यांनी प्रेशर टाकलं म्हणून काकी ह्या राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यात, म्हणून काकी ह्या उपमुख्यमंत्री झाल्यात आणि